नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसेच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना महापालिका कोणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदार समोर ठेवून अटी व शर्ती तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। वास्तविक महालेखपालांनी या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे यावर सूचना करणं आवश्यक असतानाही त्यांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचं निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात आली। महापालिका भवन बांधण्यात येणाऱ्या भूखंडावरती विकासकाने रेराकडे सादर केलेला मंजूर नकाशान्वये प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचे सुरू असलेले काम देखील थांबवण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने विकासकास दिलेली आहे। यापूर्वी देखील याच रहिवासी वापराच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्क करता आरक्षित करण्यात आलं होतं। याबाबत महापालिकेच्या 18 जानेवारी 2022च्या महासभेमध्ये रेमंड कंपनीला मिळणारे एकत्रित अमेनिटी मध्ये महापालिका भवन, ओपन पार्किंग, टर्मिनल व खेळाचं मैदान बांधण्याबाबत ठराव मंजूर होता। तरी सुद्धा स्वतःचा भूखंड सोडून याआधी पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत आहे। कुणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय या ठिकाणी निर्माण होत आहे। तसेच या इमारतीत 750 कोटी खर्च होणार असून राज्य सरकारने 250 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। 500 कोटीची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही। राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आहे। रिझर्वेशन एकदा नाही 4-4 वेळा बदलला गेलेला आहे। जे रिझर्वेशन पूर्वी तिथे रिझर्वेशन नसताना टाकण्यात आले ते पुन्हा बदलण्यात आले रेमंडच्या मालकाच्या फायद्यासाठी। या याच्यात जी एम्युनिटी रेमंडकडनं आपल्याला देणं होतं I2R अंतर्गत ती एम्युनिटी रेमंड विकायला काढले रेमंडने आणि आता शिवसेना आणि बीजेपी मध्ये भांडणं लागलेली आहेत। शिवसेना म्हणते ती एम्युनिटी आम्हाला पाहिजे, बीजेपीने स्वतःचं कार्यालय बांधून घेतलंय त्या याच्यामध्ये त्यांच्या विकास प्रस्तावामध्ये त्यांच्या कंपनीमध्ये। आणि आता शिवसेनेची गळचेपी सुरू केलेली शिंदे गटाची गळचेपी सुरू केलेली आहे, तिथल्या नागरिकांची गळचेपी सुरू केलेली आहे आणि 8 म्हणजे सगळे नियम बाजूला ठेवून ज्या पद्धतीने मॉडिफिकेशन राबवलं पाहिजे, ज्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे त्या पद्धती सगळ्या बाजूला ठेवून दबावाखाली या निविदा घाईघाईने मागवल्या जात आहेत, मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय असं आम्हाला कळलंय की काल परवा हरकती सूचना घेऊन 2 दिवसात याच्यावरती मॉडिफिकेशन करून आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट या ठिकाणी यांनी घातलेला आहे। तर त्याला आमचा विरोध आहे। आमचा PM मोदी साहेबांनी उद्घाटन करण्याला भूमिपूजनाला हे नाही, शेवटी ते आमचे पंतप्रधान आहेत, परंतु ज्या पद्धतीने लोकांना त्रास देऊन हे मॉडिफिकेशन केलं जातं बेकायदेशीरित्या ही निविदा काढली जाते त्याला आमचा विरोध आहे। कारण याच्यामध्ये ठाणेकर जनतेच्या टॅक्स पेअर्सचं नुकसान, आर्थिक नुकसान होणार आहे, त्यांना भुर्दंड बसणार। हा 100% हायकोर्टात जाणार आम्ही। रेमंड मध्ये ऑलरेडी आदिवासींची जागा आहे, आमच्याकडे 7 बारे आहेत। आदिवासींच्या जागेवरती हा प्रकल्प उभे केले जात आहेत। या कंपन्या या आदिवासींच्या जागेवरती बांधल्या गेल्या होत्या। त्याबद्दल मला जास्ती माहिती नाही, मी फक्त विजयपत सिंघाने आणि गौतम सिंघाने एवढ्यानाच ओळखतो आणि विजयपत सिंघाने आणि गौतम सिंघाने याच्यामध्ये काय पर्सनल वाद आहेत वडील आणि मुलं त्याच्यात मी जाणार नाही। मी एवढंच सांगतो जो बापाचा नाही झाला तो इतरांचा कसा काय होणार। आता जसं आम्ही म्हणालो अजितदादा शरद पवारांचे नाही झाले तर ते दुसऱ्यांचे कसे होणार, एवढाच वाद आहे। आम्ही सर्वांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला दुनिया दाखवलेली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित संकल्प दांडियास काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरुवात करण्यात आली। पहिल्याच दिवशी दांडिया रसिकांचा सहभाग लक्षणीय होता। मराठी सिने अभिनेते अभिनेत्रींच्या उपस्थितीमध्ये कालचा नवरात्रीचा पहिला दिवस आनंदमय वातावरणात संपन्न झाला।
विविध वेशभूषांमध्ये आलेले दांडिया रसिक हे या कार्यक्रमाची शोभा वाढवून गेले. या शुभप्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या दिवशी स्पर्धकांचा यथोचित सन्मान करून सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. संकल्प प्रतिष्ठानतर्फे यंदा पहिल्यांदाच विविध सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाने आणि कर्तृत्वाने एक अनोखा ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान संकल्प प्रतिष्ठानच्या मंचावरती संपन्न झाला. नवदुर्गा सन्मानाने काल पहिल्याच दिवशी मानकरी शोभना सुरेंद्र पालव ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्या 29 वर्षापासून नर्स म्हणून रुग्णांना सेवा देत आहेत त्या ठरल्या. कधी नाईट ड्युटीवर तर कधी घरातील सर्व कामं सोडून सेवेत हजर राहण्याचं काम समाजात नर्स करत असतात. आपल्या पाल्यांना बेबी सिटिंगमध्ये ठेवून जनसेवेसाठी सदैव तत्पर ही स्त्री असते. शोभनाताईंना मनापासून अभिनंदन व यापुढेही त्यांनी अशीच अविरत सेवा द्यावी अशा त्यांना शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. Wait. The photo is still incomplete. आमदार सगळ्यांचे लोकप्रिय नेते रवींद्र फाटक साहेब यांना सगळ्यांशी करून निरोगी आयुष्याने वाढ द्या. त्याच्यावर राहणाऱ्या प्रत्येकाला निरोगी आयुष्याने वाढ द्या. सगळ्या लोकांचा विचार करून लोक काढले तर प्रत्येक उत्सव तेवढेच उत्साहात साजरे करणारा या आमच्या मित्र 27 करून लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मंत्री ते व्हायला द्या. सुखी दे आणि पुढे येणाऱ्या परत 2024 या निवडणुकीनंतर आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री होते रे महाराष्ट्राला. आणि आमचा हो संकल्प राहिला भारतातले जगाचा प्रधानमंत्री सगळ्यांना आमदार सगळ्यांनी त्याचा कौतुक करून वर्षानुवर्ष हो संकल्प प्रतिष्ठानचं दांडिया असंच सुरू ठेवू रे महाराजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. वाह, खूपच छान. शहरीतून गावाने हातलेल्या नारळ फुटवले. बोला गणपती बाप्पा. मंगळागौरी. बोला देवाचे की. सगळे दुर्घट झाले असते संसारी नसती सदर तू येथे माझी कैवारी कैसी घडली असती जन्माची वारी दोषी आले जर नसते मज तू कमवदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई त्रैलोक्यातून अवघ्या जुळला तव नाही. आई जय आई, प्रसन्न वदना करुणा सद्वर्णव तत्पर बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर सर्व चराचर नांदे सुखरूप सुखदामी शोधित तुझला येतो स्वर्ग हि विश्रामी. आई जय आई. सालाबादप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आलेला आहे. याही वर्षी नवयुग मित्रमंडळ 20व्या वर्षामध्ये पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात आला आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून येथे करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 4च्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली येथे 12 ऑक्टोबरपर्यंत देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुचिनीवाडी मानपाडा येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. काल या उत्सवात पंजाबी समाजाची माता की चौकी तसेच काल या उत्सवामध्ये राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने आयोजित माता की चौकी या भक्तिगीता कार्यक्रमाचे
या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर प्रसंगी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, शीतल राकेश मोदी, स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे यांच्या नियोजनाखाली इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. त्या संदर्भातली माहिती रमेश आमरे आणि सागर आमरे यांनी यावेळी दिली आहे. आज घटस्थापना झालेली आहे. आज देवीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप शुभेच्छा देतो मी. आणि आज तुम्ही बघा अग्रवाल महाराजांची जयंती होती, त्यांच्या निमित्ताने आम्ही आज अग्रवाल समाजाला विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी इथं खूप चांगला एक कार्यक्रम त्यांनी सादर केला. हे आमचे बंधू आहेत, हे मोठे गायक आहेत त्यांच्या समाजाचे आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम साजरा केला. पुढच्या वर्षी ही पहिली वेळ होती, आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, मंडळातर्फे मी त्यांची खूपच माफी मागतो. पुढच्या वेळेस हा कार्यक्रम अजून भव्य आणि दिव्य आणि मोठ्या प्रमाणात करण्याचं मी त्यांना आश्वासन देतो. उज्जैन महाकाल आहे, त्यांची आम्ही प्रतिकृती साकारलेली आहे. मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी येऊन इथे देवीचे दर्शन घ्यावे. नवयुग मित्र मंडल व स्नेहाताई रमेश आमरे द्वारा आयोजित नवरात्री उत्सव मध्ये यंदा या लोकांनी एक चांगली संकल्पना केलेली आहे की प्रत्येक दिवशी एक एक समाजाच्या लोकांना एक एक दिवसाचा बहुमान दिलाय. त्याच उद्देशाने आज प्रभू श्री रामचंद्रजींचे वंशज महाराजा अग्रसेनजींची जयंती आहे. त्याच्या उपलक्षमध्ये आज ही माताची चौकी आहे. मी रमेशजींना निवेदन करेन की प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे आमच्या राजस्थानी समाज आणि अग्रवाल समाजला द्या, म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या नवरात्रीला माताची चौकी ही आमच्या राजस्थानी समाजातर्फे असेल. मी परत एकदा स्नेहाताई रमेश आमरे आणि नवयुग मित्र मंडळला धन्यवाद देतो की त्यांनी या चांगल्या सुमुहूर्तावर आम्हाला हे आयोजन करायला दिले. धन्यवाद. अमृतातेही पैज जिंका असं ज्ञानेश्वर माऊलांनी जिचे वर्णन केलं आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला. मराठी या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ मीनाक्षी शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, ओवळा माजीवाडा शहर प्रमुख राजू फाटक, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, विकास रेपाळे, एकनाथ भोईर, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. नीती आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला होता. घटस्थापनेच्या मुहूर्तावरती केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री श्री तोमर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने खासदार यांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024ला उत्साहात सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHIने 2017मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावरती 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने उत्साहाला सुरुवात होते. बदलत्या ठाण्यातील नागरिक तरुण पिढीने स्पंदने लक्षात घेऊन क्रीडाई MCHIने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे. बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ असलम, उमेश बारोट यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध गायिका द्विता बोक्सी ओबेरॉय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल. त्याचबरोबर दररोजच्या आरतीच्या वेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहील, अशी माहिती क्रीडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकामध्ये भर पडली आहे, असे यावेळी मेहता यांनी नमूद केलं. या ठिकाणी क्रीडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, MCHIचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक विकास रेपाळे उपस्थित होते. जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा संपन्न झाला. देवीच्या मिरवणुकीत यंदा दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चार्टर्ड विमानाने देवीच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे यांनी प्रारंभ केलेल्या टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरीच्या आगमन सोहळ्यात शिवसेनेचे दोन्ही गट सहभागी झाले होते. कळवा ते ठाणे दरम्यान चालणाऱ्या देवीच्या मिरवणुकीमध्ये ढोलताशांचे पथक, पारंपरिक वेशभूषेतील लोकनृत्य, तुतारी, संबळवादकांची पथके यांचा सहभाग पाहायला मिळाला. तर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, हेमंत पवार, कमलेश चव्हाण इत्यादींसह माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. देवीच्या आगमन सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी झाल्यामुळे यंदाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीने उच्चांक गाठला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देशांना तू व्यापून राहणारी तीन ताळ पाताळी तू, रंग तुझे सारे हे कैक देभारे भवताली बसले जणू. निजरूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेली साठवू. लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे तिथी आणवू. विश्वाच्या जन्माचा सुखाना जगण्याचा स्रोत तू खरा. राहो तुझी माया कृपेची दे छाया जो आसरा. कोटी सूर्य चंद्र लीन पायशी तुझ्या देवीचा, हे आईचा, भवानीचा. हे देवीचा, हे आईचा, भवानीचा.
अंधार जागला चांद हा भागला दाटो जरी सावल्या ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या